महाराष्ट्राची समृद्ध ग्रामीण संस्कृती, प्रगत शेती तंत्रज्ञान आणि सहकार चळवळीचा वारसा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी डॉक्टर तानाजीराव चोरगे शिक्षण संस्थेच्या वतीने येत्या 14 आणि 15 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यस्तरीय ग्रामीण कृषी आणि सहकारी मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे। चिपळूणच्या मांडकी पालवण येथे हे संमेलन होणार आहे। या संमेलनाला ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत। तसंच संमेलनाचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे, अशी माहिती संमेलनाचे संयोजन समितीचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी दिली। 14 आणि 15 फेब्रुवारीला महाराष्ट्रातलं पहिलंच ग्रामीण कृषी आणि सहकार मराठी साहित्य संमेलन घेतो आहोत। आत्तापर्यंत साहित्य संमेलन होतात, पण हे संमेलन असं आहे की ते सहकार पण आपण सहभागी करून घेतलेलं आहे। आणि या संमेलनाचं उद्घाटन आपण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री होते तर पवारसाहेबांना बोलवलेलं आहे। उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब येणार आहेत आणि या सगळ्याचं नेतृत्व आमचं आपले जे पालकमंत्री आहेत उदयजी सामंत ते करणार आहेत। त्यामुळे उदयजी सामंत आहेत पहिल्या दिवशी हे आहेत आणि साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे हे आपल्याबरोबर असणार आहेत। संमेलन 2 दिवस होणार आहे। या संमेलनामध्ये कथाकथन असेल, कवितांचा एखादा कार्यक्रम असेल किंवा त्याबरोबर काही कृषी आणि साहित्य किंवा सहकार या क्षेत्रातल्या कथाव्यथा मांडणाऱ्या असे परिसंवाद असतील। असं एक वेगळं संमेलन आणि ते संमेलन आपण कुठल्याही शहरात घ्यायचं नाही असं निश्चय केलेला होता। त्यामुळे आपण चिपळूणजवळ सावर्ड्याजवळ जे एक छोटं गाव आहे निवळी पालवण, त्या निवळी पालवणमध्ये आपण हे संमेलन घेतो आहोत। या संमेलनाचे अध्यक्षपद आपण ज्यांनी सहकार, साहित्य, कृषी, ग्रामीण सगळ्या क्षेत्रात काम केले ते डॉक्टर तानाजीराव चोरगे हे आपले साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत। त्यामुळे हे वेगळं संमेलन तुम्हा सगळ्यांना हार्दिक निमंत्रण आहे। हे संमेलन कधी होणार आहे आणि काय आव्हान हां तारीख? 14-15 फेब्रुवारी या दिवशी हे संमेलन होणार आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या विषयाला वाहिलेलं संमेलन आपण घेतोय आणि त्याची माहिती देण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे। तुमचं सगळ्यांचं मी आधी स्वागत करतो। आपल्याला माहिती आहे मांडकी पालवणला जी एक शिक्षण संस्था आहे ती चोरगे सरांचीच आहे। कृषीभूषण तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी पालवण असं त्या संस्थेचं हे आहे। कृषीशी आणि इतर सगळ्या विषयांवर तिथं तर त्याच संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण कृषी आणि सहकार या 3 विषयाला वाहिलेलं एक संमेलन घ्यावं असं जेव्हा आमच्या मनात आलं, आम्ही टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।